स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील गट्टू बसवण्याच्या कामाचा शुभारंभ। मध्यवस्तीतील प्रियादर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील व मोठा मारुती मंदिर परिसरातील रस्त्यावर गट्टू बसवण्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रतापभैया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। प्रभाग क्रमांक 8 अंतर्गत या कामाच्या शुभारंभाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकर भागवत, अवरगंड सर, सचिन पाचपुंजे, रितेश जैन, तुप समींदर सर, देशमुख सर, सुरेश काळे, विनोद देशमुख, सुनील बाबा देशमुख, बाळासाहेब देशमुख, राजूभाऊ शिंदे व व्यापारी धनंजय लोहकरे, अतुल डुकरे पाटील, बालाजी डुब्बेवार, विजय समेटा, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या काही वर्षापासून स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल साचत होता। या गोष्टीची जिल्हाध्यक्ष प्रतापभैया देशमुख यांनी दखल घेऊन गट्टू बसवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वात जुनं आणि खऱ्या अर्थानं महापालिकेला महसूल देणारं जे कोणतं मार्केट असेल तर त्याला आपण स्टेडियम मार्केट म्हणून म्हणतो। आणि त्या स्टेडियमच्या मार्केटच्या बऱ्याच दिवसात मध्ये तर दुरावस्था झालेलीच आहे, पण व्यापाऱ्याचं बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की इथं होणारा जो चिखल असेल, पावसाळ्यात जो खड्डे पडलेले, धुळीचं साम्राज्य, या गोष्टीचा नजर समोर ठेवून आपण या ठिकाणी गट्टू करण्याचं काम या ठिकाणी आज हाती घेतलेलं आहे। हे काम 2025-26च्या DPC अंतर्गत आदरणीय आमचे पालकमंत्री बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं आम्ही मानस ठेवला होता आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली। आणि आज या ठिकाणी रितसर हे 1-2 महिन्यापूर्वीच काम सुरू व्हायला पाहिजे होतं, पण काही तांत्रिक अडचणी असतील किंवा बाकी काही गोष्टीमुळं हा काम उशीर झाला। आज या कामाचं उद्घाटन रितसर सर्व व्यापारी आणि इथले सर्व परभणीमधलं खवा मार्केट म्हणून जे ओळखले जातो, खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून येणारे हे सगळे खवेवाले आहेत आणि ह्यांना परभणीमध्ये आल्यानंतर देखील गावात तर दुरावस्था आहेच, पण शहरामध्ये आल्या जिथं जे बसतात, जिथं मार्केट थाटलं जातं तिथं देखील दुरावस्था त्यांना जाणवत होती। ती दूर करण्याचं काम आमच्या मार्फत आणि आमच्या सर्व सहकार्याच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आलं। विशेष करून महात्मा ज्योतिबाचा पुतळा आणि सावित्रीबाईच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आता इथं जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि महत्त्वाचे DCC बँक आहे। महत्त्वाचे सर्व ग्रामीण भागाशी जोडणारे किंवा शहरी भागाशी जोडणारे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी या ठिकाणी येत असतात, नागरिक येत असतात आपल्या कामानिमित्त। आणि कुठंतरी ह्या परिसराकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण कुठंतरी एखाद्या खेड्यापाड्यात आलो काय, अशी परिस्थिती होती। म्हणून या ठिकाणी आपण गट्टूचं काम हाती घेतलं आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणात म्हणजे आता हे दिसलं आणि गट्टूचं काम झाल्यावर जे दिसणार आहे म्हणजे साफसफाई, पाणी साचणार नाही किंवा चिखल होणार नाही किंवा बरेच राहत या व्यापाऱ्यांना, नागरिकांना सर्वांना मिळणार आहे। म्हणून परत एकदा व्यापाऱ्याची मागणी पूर्ण केल्याबद्दल बनसोडे साहेब आणि आम्ही सर्व आमचे शंकर भागवत बी होते त्यावेळेस DPCमध्ये आम्ही सातत्याने त्या पाठपुरावा करून तो निधी मंजूर करून घेतला आणि आज त्याला फलस्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले।